कोटी रुपयाच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्या, आदित्य ठाकरे यांचं नाव घ्या, दीक्षित सेन बलात्कार प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घ्या, तर तुम्हाला सोडून देण्यात येईल अशी ऑफर अनिल देशमुख यांना देण्यात आली असं श्याम मानव यांनी दावा केला. नाही, पण हा जो विषय आहे आताचा नाही आहे, गेल्या 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी सुद्धा स्वतः अनिल देशमुख यांनी सार्वजनिक मंचावरती हा गौप्यस्फोट केलेला आहे. आणि हे अनिल देशमुखच कशाला, ईडीतून नाव काढून घ्यायचं असेल, अटक टाळायची असेल तर त्यासाठी आम्ही सांगतो ते ऐका. हे भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांनी अनेकदा सांगितलेलं आहे, अनेकांना मलाही सांगितलं आहे. अशोकराव चव्हाण तिथे गेलेले आहेत, का गेले? प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये गेले, का गेले? बिंदेंबरोबर जे आमदार आणि खासदार गेले ते का गेले? हसन मुश्रीफ का गेले? नवाब मलिक का गेले? का गेले? अनिल देशमुख यांनी उघडपणे सांगितलं. पण अनेक आमदार, खासदार, मंत्री, नेते हे ईडीपासून बचाव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यांच्या पक्षात गेलेले आहेत ना. आणि हे खरं आहे. अनिल देशमुख, मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा अनिल देशमुख मला केव्हा तरी भेटायचे आणि एकदा बोलता बोलता त्यांनी मलाही 1.5 वर्षापूर्वी हे असं असं माझ्या बाबतीत घडलं हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अनिल देशमुख जे सांगतात ते सत्य आहे, पण अनेकदा सत्याला पुरावा नसतो, सत्याला डिफेन्स नसतो. ट्रूथ जे आहे त्याला डिफेन्स का पुरावा अनेकदा आपल्याला गोळा करता येत नाही, म्हणून सत्य पराभूत होतं. देवेंद्र फडणवीस